हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या रविवार 17 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, एक नंबर होता. आजचा एपिसोड तुम्हाला खरंच या मालिकेच्या प्रेमात पाडेल. मग नेमकं असं घडलंय तरी काय? फ्रेंड्स, सगळ्यात आधी तर या मालिकेच्या सुरुवातीपासून आज पहिल्यांदाच असं घडलंय की मालिकेचे मुख्य हिरो आणि हिरोईन म्हणजेच आपला राजा आणि अवनी या दोघांनी एकमेकांबरोबर मनसोक्त वेळ घालवला आहे. दोघे एकमेकांबरोबर बोलले, हसले आणि त्यांनी खूप क्वालिटी टाईम स्पेंड केला आहे. आणि एवढंच नाही तर राजाने चक्क यशादा, पाण्या, धन्या या सगळ्यांना सांगितलं आहे की मला अवनीचं लग्न मोडायचं आहे. यशादाने तर नकार दिला, पण पाण्या आणि धन्या यासाठी तयार झाले आणि धन्या तर पोरीला पळून आणायला सुद्धा तयार आहे. म्हणजे आता लवकरच दांगट परिवाराला बाईचा आशीर्वाद मिळणार, अवनी आणि राजाचं लग्न होणार असंच वाटतंय. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच स्वाती अवनीच्या रूममध्ये येते. अवनी अवनी असा आवाज देते. अवनी रूममध्ये नसते. स्वाती क्षणभर घाबरते. मग बाथरूमजवळ जाऊन आवाज देते, अवनी तू आतमध्ये आहेस का? पण बाथरूममधून सुद्धा आवाज येत नाही. स्वाती बाथरूममध्ये जाऊन पाहते, अवनी तेथे पण नसते. मग स्वाती ही बाल्कनीचा दरवाजा उघडते. तेव्हा कुठे तिला बरं वाटतं, कारण अवनी बाल्कनीमध्येच उभी असते. आणि स्वाती अवनीजवळ येते आणि म्हणते, चल लवकर, आई बाबा खाली वाट पाहताय, आपल्याला मंदिरात दर्शनासाठी जायचं आहे ना. तर अवनी म्हणते, खरंच जायचं आहे का? माझी तर जायची इच्छा नाही आहे. तर स्वाती म्हणते, मला वाटलं तू कोठे गेलीस, मी घरात पाहिलं, बाथरूममध्ये पाहिलं, पण तेथे तू नव्हतीस. तर अवनी विचारते, का, काय झालं? तुला काय वाटलं मी पळून गेले की काय? हे ऐकून स्वातीला मोठा धक्काच बसतो. स्वाती म्हणते, हे काय बोलतेस तू? अवनी म्हणते, तुला असंच वाटलं होतं, पण मी नाही ना पळून जाऊ शकत, कारण लहानपणापासून ज्या बाबांनी माझी सगळी स्वप्न पूर्ण केली आहे, त्या बाबांचा असा अपमान करून त्यांना खाली मान घालायला लावून मी असं घर सोडून पळून नाही जाऊ शकत. त्यामुळे मला हे सगळं सहन करावं लागणारच आहे आणि त्या पहिलवानाशी लग्न करावं लागणारच आहे. स्वातीला वाईट वाटतं. स्वाती म्हणते, अगं तू पॉझिटिव्ह विचार कर ना. तर अवनी म्हणते, जी गोष्ट तुलाच पटत नाही आहे त्या गोष्टीसाठी तू मला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करते. तुलासुद्धा माहिती आहे त्या पहिलवानाशी लग्न करून माझं कधीच भलं होणार नाही आहे, मी आयुष्यात कधीच सुखी राहू शकणार नाही आहे. तर स्वाती तिला म्हणते, अवनी एवढा निगेटिव्ह विचार करू नकोस, विवान चांगला मुलगा असू शकतो ना. तर अवनी म्हणते, जाऊ दे वहिनी, मला उगाचच या गोष्टीवर बोलायचं नाही आहे. मला माहिती आहे तो कसा आहे आणि तुलासुद्धा माहिती आहे तो कसा आहे, पण तू सुद्धा बाबांना घाबरून मला तेच सांगणार. स्वाती म्हणते, ठीक आहे बाई, खाली आई बाबा वाट पाहताय, उगाच ते चिडतील, चल माझ्याबरोबर. अवनी म्हणते, आता जावंच लागणार आहे ना, कारण शेवटी देवदर्शनाला जायचं आहे. आता देवाचाच तो आधार, देवच मला या सगळ्यातून वाचू शकतो. असं म्हणून अवनी जायला तयार होते. आणि इकडे आपला राजा मस्त सनग्लासेस घालून गाडीजवळ उभा असतो आणि म्हणतो, देवी आई, मी तुझ्यावर नाराज आहे बरं का, आणि तुला माहिती आहे मी तुझ्यावर का नाराज आहे. जर माझी नाराजी दूर करायची असेल ना, तर मॅडमचं दर्शन तरी होऊ दे. असं म्हणून राजा हा घरात डोकावून पाहतो आणि तेवढ्यात चंद्रकांत अवनीचे बाबा फोनवर बोलत बोलत बाहेर येतात. त्यामुळे राजा चांगला दचकतो आणि गाडी पुसण्याचं नाटक करतो. आणि चंद्रकांत फोनवर बोलतो आणि राजाला म्हणतो, ए हे इकडे. तर राजा म्हणतो, साहेब राजा नाव आहे माझं, राजा. तर चंद्रकांत चिडून म्हणतो, माहिती रे, पुन्हा पुन्हा तेच काय सांगतोय. तेवढ्यात अवनी आणि स्वाती बाहेर येतात आणि चंद्रकांत सांगतो, ही माझी मुलगी आहे, ही माझी सून आहे. तर राजा म्हणतो, ओ साहेब माहिती आहे ना, ही तुमची मुलगी सून, ओळख आहे आपली. तर चंद्रकांत चिडून म्हणतो, ऐकून घे रे. ऐकून घेत नाही, तुला ओळख नाही करून देते, सांगतोय, ही माझी मुलगी, ही माझी सून, त्यांना देवदर्शनाला जायचं आहे, त्यांना घेऊन जा आणि लवकर घरी परत घेऊन ये, त्यांना शॉपिंगसुद्धा करायची आहे, ते सुद्धा करून आण. तर राजा म्हणतो, ओ साहेब चालेल चालेल, 5-6 तासात परत येतो. चंद्रकांत त्याच्याकडे आश्चर्याने पाहतो. तर राजा म्हणतो, चला चला लवकर, लवकर घरी यायचं असेल तर लवकर जावं लागेल. या दोघीही गाडीत बसतात. चंद्रकांत फोनवर बोलत असतो आणि म्हणतो, अरे हो ना बाबा, घरात कार्य आहे रे, 2 दिवसांत तुला भेटतो ना, मग आपलं काम करू. तेवढ्यात अवनीची आई बाहेर येते आणि म्हणते, हे स्वाती थांब, अभिषेकाचं सगळं सामान तर तू घरातच विसरून गेलीस, हे घेऊन जा. स्वाती ही बॅग घेते आणि मग आई अवनीला समजावून सांगते, देवाला नीट नमस्कार कर, पायावर डोकं ठेव आणि नीट नमस्कार कर. अवनी म्हणते, ठीक आहे आई.
अवनीची आई स्वातीला म्हणते, आणि स्वाती, गुरुजींना सांग की अभिषेक झाल्यानंतर मला फोन करायला लाव, मला त्यांना मुहूर्त विचारायचा आहे, लग्न झाल्यावर आपण घरात सत्यनारायणची पूजा करून घेऊ. आई म्हणते, जा आता. राजा गाडी चालू करतो, आई परत थांबवते, थांब थांब थांब, आणि गुरुजींना म्हण की काय काय सामग्री लागणार आहे त्याची यादीसुद्धा त्यांच्याकडून घेऊन ये. हो, जा आता. राजा पुन्हा गाडी सुरू करतो, तर आई म्हणते, नाही नाही, थांब थांब थांब, त्यांच्याकडून ना सगळी यादीच घेऊन ये, म्हणजे कसं लक्षात राहतं. स्वाती म्हणते, आई एक काम करता का, तुम्हीच आमच्याबरोबर येता का, म्हणजे कसं सगळी कामं नीट होतील. हे ऐकून बाबा खूप चिडतात आणि म्हणतात, हे स्वाती, काय बोलतेस तू, येथे घरात शुभकार्य आहे, 1760 कामं आहेत आणि तिथे तुमच्याबरोबर तेथे यायचं, म्हणजे घरातली कामं कोण करणार. स्वाती घाबरून म्हणते, सॉरी बाबा. तर चंद्रकांत चिडून म्हणतो, सॉरी काय सॉरी, आधीच विचार करून बोलायचं ना, मग हे सॉरी बोलण्याची गरज नसती पडली. त्यामुळे स्वाती गप्प बसते आणि मग चंद्रकांत हा राजाला सांगतो, यांना नीट घेऊन जा बरं का. राजा म्हणतो, होय साहेब, होय, नीट घेऊन जातो. राजाला लगेच चंद्रकांत सांगतो, रस्त्यावर डोळे ठेव, नाहीतर मागे पाहत बसशील आणि रस्त्यावर स्पीडवे करून गाडी उडवशील. राजा म्हणतो, देवी आईचा उदो उदो. चंद्रकांतची बोलतीच बंद होते आणि मग राजा अवनी आणि स्वातीला घेऊन तेथून निघून जातो. दुसरीकडे यशादा चक्क धन्याच्या कॉलेजमध्ये पोहोचतो. धन्या तेथेच मित्रांबरोबर गप्पा मारत बसलेला असतो. यशादा काही मुलींना विचारतो, प्रिन्सिपलचं ऑफिस कुठे आहे. मुली त्याला दिशा दाखवतात. धन्या आणि यशादा दोघेही एकमेकांना पाहतात. धन्या विचारतो, यशादा तू येथे. तर यशादा सांगतो, अरे हो, तुझ्या कॉलेजमधून फोन आला होता, भेटायला बोलवलंय. हे ऐकून धन्या चांगलाच घाबरतो. धन्याचा मित्र म्हणतो, तुझा कालचा कांड कळाला वाटतं. यशादा विचारतो, कसला कांड, काय केलंय तू. तर धन्या सांगतो, नाही रे यशादा, याला ना असं काही पण बोलायची सवय, आपण कशाला कांड करायला येतो का, आपण तर कॉलेजमध्ये शिकायला येतो. यशादा म्हणतो, हा ते मला माहिती आहे, तुझ्या फीबद्दलच असेल, फी भरली नाही आहे ना, प्रिन्सिपल सरांना सांगतो मी की थोड्या दिवसात फी भरतो, होऊन जाईल, चल माझ्याबरोबर. तर धन्या म्हणतो, अरे यशादा, तुला याची काही गरज नाही आहे, मी बोलून घेतो प्रिन्सिपलशी, ते माझं सगळं ऐकतात. तर यशादा म्हणतो, अरे अर्ध्या दिवसाची सुट्टी घेऊन आलो आहे, मग कशाला टाईमपास करायचा, चल मी बोलतो तुझ्या सरांशी. असं म्हणून यशादा धन्याला घेऊन जातो. धन्या चांगलाच घाबरलेला असतो. दुसरीकडे राजा अवनी आणि स्वातीला घेऊन देवी आईच्या मंदिरात पोहोचतो आणि मग स्वाती ही अभिषेक करण्यासाठी आतमध्ये निघून जाते. स्वाती ही गेल्यानंतर अवनी गाडीच्या खाली उतरते. राजा तिला थांबवतो आणि म्हणतो, मॅडम ही तुमची पिशवी घेऊन जा. तर अवनी म्हणते, तू घेऊन चल ना. राजा म्हणतो, नाही, मला नाही यायचं आहे. अवनी विचारते, का. तर राजा सांगतो, नाही, आता देवी आईला सुद्धा कळायला पाहिजे ना की तिचा भक्त तिच्यावर नाराज आहे, रुसलोय मी नाही येणार आहे. अवनी विचारते, तू देवी आईवर रुसलाय. राजा सांगतो, हो, देवी आई ना माझ्या एका माणसाचं काम करत नाही आहे, माझ्या जवळची व्यक्ती येते आणि ती खूप त्रासात आहे आणि देवी आई तिची सुटकाच करत नाही आहे, म्हणून मी नाही येणार आहे, मी देवी आईवर रुसलोय. अवनीला आश्चर्यच वाटतं. अवनी विचारते, तू देवावर सुद्धा रुसतोस का, आणि आपण तसं पण बाप्पाचं दर्शन करायला आलोय, देवी आईचं नाही. तर राजा सांगतो, नाही नाही, ती सगळी भावकी एकच आहे, देवी आई काय बाप्पा काय सगळे एकच आहे, त्यांचं त्यांना कळतं, त्यामुळे मी दर्शनाला येणार नाही आहे. अवनीला आश्चर्यच वाटतं. अवनी म्हणते, अजबच काम आहे तुझं, येथे माझ्या कुटुंबाला माझंच दुःख कळत नाही आहे आणि तू दुसऱ्याच्या दुःखासाठी देवावर रुसलाय. तर राजा सांगतो, कसं आहे ना, ती व्यक्ती ना माझ्या खूप जवळची आहे, तिचं दुःख ते माझं दुःख. अवनी विचारते, कोण आहे ती व्यक्ती. तर राजा काही सांगत नाही आणि म्हणतो, नाही, जा ना तुम्ही, जा तुम्ही दर्शन करून या. अवनी ही दर्शनाला निघून जाते आणि राजा मनातल्या मनात विचार करतो, मॅडम तुम्हाला कसं सांगू, ती व्यक्ती तुम्हीच आहात आणि देवी आई तुमचं ऐकत नाही आहे ना, म्हणून मी देवी आईवर रुसलोय. अवनी ही दर्शनाला निघून जाते आणि राजा हा मात्र देवी आईवर रुसलेलाच असतो. इकडे यशादा धन्याला घेऊन प्रिन्सिपलच्या केबिनमध्ये येतो आणि प्रिन्सिपल विचारतात, मी पालकांना बोलवलं होतं, तुम्ही का आला. तर यशादा सांगतो, पालक म्हणजे मीच आहे त्याचा. प्रिन्सिपल विचारतात, तुम्हाला आईवडील नाही आहे का. तर यशादा सांगतो, नाही, आई नाही आहे, आई तर लहानपणीच गेली आणि वडिलांना काय शुद्ध, म्हणजे वडिलांनासुद्धा त्यांच्या डोक्यावर मोठा परिणाम झाला आहे आई गेल्यानंतर, त्यामुळे ते सुद्धा नाही आले. प्रिन्सिपल सॉरी म्हणतात आणि मग यशादा सांगतो, पण आमचा हा धन्या आहे ना, आम्हाला त्याचा खूप अभिमान आहे बरं का, आमच्या घरातला सगळ्यात लहान मुलगा आहे तो आणि आम्हाला माहिती आहे तो फॉरेनला जाणार आहे, आमच्या दांगट कुटुंबाचं नाव खूप मोठं करणार आहे, नाव काढणार आहे तो आमच्या कुटुंबाचं. तर प्रिन्सिपल म्हणतात,
तुमच्या कुटुंबाचं तो नाव काढेल की नाही माहीत नाही, पण जर तो असाच वागत राहिला ना तर कॉलेजमधून मी त्याचं नाव काढणार एवढं मात्र लक्षात ठेवा. हे ऐकून यशादाला मोठा धक्काच बसतो. यशादा विचारतो, प्रिन्सिपल सर हे तुम्ही काय बोलताय? तर प्रिन्सिपल सांगतात, खरंच बोलतोय. काल तुमच्या भावाने कॉलेजमधील एका मुलाला खूप मारहाण केली, ते सुद्धा क्रिकेटच्या स्टंपने. नशीब माना की तो मुलगा वाचलाय, नाहीतर आज काय घडलं असतं याच्या हातून. यशादाला जबर धक्काच बसतो. तो धन्याकडे रागारागाने पाहतो. धन्याची त्याच्या नजरेला नजर द्यायची हिंमत नसते. प्रिन्सिपल हे यशादाला ठणकावून सांगतात, ही शेवटची वॉर्निंग, नाहीतर मी याला कॉलेजमधून काढून टाकेल. मला माझ्या कॉलेजमध्ये शिस्त हवी आहे. हा काय दारूचा गुत्ता नाही आहे अशा मारामाऱ्या आणि भांडण करायला. यशादाला खूप वाईट वाटतं. यशादा म्हणतो, प्रिन्सिपल साहेब मी तुम्हाला वचन देतो, माझी गॅरंटी, यानंतर धन्या असं कधीच करणार नाही. आम्हाला शेवटची संधी द्या. यशादा प्रिन्सिपलसमोर हात जोडतो. प्रिन्सिपल सांगतात, ही शेवटची वॉर्निंग, यानंतर मी तुमचं काहीच ऐकून घेणार नाही. यशादा हात जोडून तेथून निघून जातो. धन्यासुद्धा खूप दुःखी होतो. आणि इकडे आपला राजा मस्त खांबाला डोकं टेकून झोपलेला असतो. अवनी ही दर्शन घेऊन येते. राजा झोपलाय हे तिला दिसतं आणि ती राजापासून थोडी दूर जाऊन पायरीवर बसते आणि विचार करत असते. तेवढ्यात राजा डोळे उघडतो आणि त्याला दिसतं की अवनी तर माझ्यासमोरच बसली आहे. राजा विचारतो, झालं तुमचं दर्शन? जायचं आहे घरी? मी गाडी काढू का? तर अवनी सांगते, नाही, थोडा वेळ लागणार आहे. वहिनी महाभिषेक करते, त्यामुळे तोपर्यंत थांबावं लागेल. तर राजा विचारतो, मग महाभिषेकाला तुम्ही का नाही थांबला? अवनी सांगते, कारण मला नाही थांबायचं आहे, माझी इच्छाच नाही झाली. तर राजा म्हणतो, अहो असं कसं? बाप्पा सगळ्यांचं ऐकतो. तुम्ही जा, अभिषेक करा, बाप्पा तुमचीसुद्धा इच्छा नक्कीच पूर्ण करेल. तर अवनी चिडून म्हणते, ए गपरे, आधी तर मी म्हटलं दर्शनाला चल, तेव्हा तर म्हणाला मी देवी आईवर रुसलोय आणि आता मला अक्कल शिकवतोय. जा आणि बाप्पा तुमचं सगळं ऐकेल. मी सुद्धा देवावर रुसली आहे. हे ऐकून राजा म्हणतो, पकडलं बरं का तुम्ही मला, पकडलं. उगाचच नाही तुम्हाला गोल्ड मेडल मिळालं आहे. खरंच खूप हुशार आहात तुम्ही. अवनी हसू लागते. राजा हा क्षणभर गप्प बसतो. अवनीजवळ येतो आणि म्हणतो, पण आपण होप नाही सोडायची ना, कारण होप बडी तोप चीज आहे. त्यामुळे आपण नेहमी पॉझिटिव्ह राहायचं. आपण होप काही सोडायची नाही. राजा म्हणतो, चला आपण महाभिषेक करूया. अवनी विचारते, कोणता महाभिषेक? राजा म्हणतो, अहो त्याला 1001 रुपये लागणार आहे आणि वेगळा महाभिषेक आहे. चला तुम्ही माझ्याबरोबर. अवनी विचारते, अरे तू काय बोलतोयस? मला काही कळतच नाही आहे. राजा म्हणतो, तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही, फक्त माझ्याबरोबर चालायचं आणि गप्प बसायचं. चला बरं. असं म्हणून राजा अवनीला आपल्याबरोबर घेऊन जातो. राजा अवनीला मंदिराच्या थोडं बाहेर घेऊन येतो, जेथे गोळ्याची गाडी असते, बर्फाचा गोळा, त्याचबरोबर कुल्फीची गाडी असते. राजा अवनीला एके ठिकाणी उभं करतो आणि म्हणतो, ही ती अभिषेकाची जागा, आता तुम्ही ना डोळे बंद करायचे. अवनी विचारते, काय? राजा म्हणतो, अहो प्रश्न नाही विचारायचे. गुरुजी आतमध्ये काही सांगतात तेव्हा तुम्ही प्रश्न विचारता का? नाही ना, मग आता सुद्धा प्रश्न विचारू नका, गुपचूप उभे राहा. अवनी उभी राहते. राजा सांगतो, आता डोळे बंद करा. अवनी डोळे बंद करते. राजा म्हणतो, आता हात जोडा आणि देवाचं नामस्मरण करा. अवनी विचारते, काय? राजा म्हणतो, अहो नामस्मरण करा. दुसरं काही करायला सांगितलंय का? नामस्मरण करा. अवनी ही नामस्मरण करू लागते. राजा म्हणतो, आता फक्त 2 मिनटं थांबा. तुम्ही देवाचं नामस्मरण करताय ना, आता देव हा स्वतः तुमच्याजवळ येणार आहे. आणि राजा तेथून निघून जातो. अवनी राजाने सांगितल्याप्रमाणे तेथेच उभी राहते, हात जोडते, नामस्मरण करत असते. तिच्या चेहऱ्यावर खूप गोड स्माईल असते. आणि तेवढ्यात राजा हा काही लहान मुलांना तेथे घेऊन येतो आणि म्हणतो, आले आले देवबाप्पा आले, देवबाप्पा आले. अवनी डोळे उघडते आणि ही सगळी मुलं अवनीच्या समोर येऊन उभी राहतात. अवनी या लहान मुलांना पाहून खूप खुश होते आणि राजा सांगतो, पाहिलं का, खरेखुरे देवबाप्पा आले आहेत आणि आज तुम्हाला 1001 रुपयाचा अभिषेक करायचा आहे. ए मुलांनो, तुम्हाला जे काही पाहिजे, गोळा पाहिजे, म्हातारीचे केस पाहिजे, कुल्फी पाहिजे, ते सगळं काही मिळणार आहे. आणि या ताई तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणार आहेत. मुलं खूप खुश होतात आणि सांगतात, मला हे हवंय, ते हवंय, ते हवंय. राजा खुश होतो आणि म्हणतो, थांबा, तुम्हाला सगळं मिळेल. राजा कुल्फीवाल्याजवळ जातो आणि त्याच्याकडून खूप साऱ्या कुल्फी आणतो आणि अवनीला म्हणतो, आता द्या तुमच्या हाताने. आणि मग अवनी एक एक करून या सगळ्या लहान मुलांना कुल्फ्या देते. आणि शेवटी अवनीच्या हातात एकच कुल्फी बाकी राहते. सगळ्या मुलांना कुल्फी देऊन झालेले असतात. राजा म्हणतो, आता मला सुद्धा एक कुल्फी.
अवनी म्हणते, तू काय लहान आहेस का? तर राजा म्हणतो, हो मी मनाने खूप लहान आहे. अवनी म्हणते, मला तर नाही असं वाटत. आणि राजा हा चक्क अवनी समोर गुडघ्यावर खाली बसतो, असे 2 हात जोडतो आणि म्हणतो, अहो मी खूप लहान आहे, पहा आता हाईटने सुद्धा लहान झालोय ना, द्या ना मला एक कुल्फी. आणि त्याच्याकडे पाहून अवनी खुदू खुदू मनसोक्त हसत असते. फ्रेंड्स, खरंच अवनी इतकी टेन्शनमध्ये आहे, पण राजाच तिला मनसोक्त हसवतोय. राजाची ॲक्टिंग खरंच खूप भारी आहे. राजा तिच्यासमोर असा हात करतो, द्या ना एक कुल्फी द्या ना. अवनी मात्र त्याची मजा घेते. अवनी त्याच्या हाताजवळ कुल्फी नेते, पुन्हा एकदा दूर नेते. राजासुद्धा हसू लागतो आणि मग अवनी ही राजाला कुल्फी देऊन टाकते. राजा खूप खुश होतो आणि या कुल्फीवाल्याजवळ जातो आणि म्हणतो, अरे काय यार, बाईसाहेबांनी सगळ्यांना कुल्फ्या दिल्या, त्यांना पण एक दे. आणि तो एक कुल्फी घेऊन येतो, अवनीला कुल्फी देतो आणि मग हे दोघे या लहान मुलांकडे पाहत पाहत कुल्फी खातात, खूप खुश असतात. आणि इकडे यशादा हा रागारागाने कॉलेजच्या बाहेर येतो. धन्या त्याला म्हणतो, अरे दादा माझा ऐकून तरी घे. पण यशादा हा रागारागाने धन्याच्या सनसनीत मुस्काटात मारतो. धन्याला खूप वाईट वाटतं. धन्या म्हणतो, अरे माझी चूक नव्हतीच. तर यशादा विचारतो, चूक नव्हती तुझी? अरे त्या पोराचा जीव जाता जाता राहिलाय आणि तू म्हणतोय माझी चूक नव्हती. का केलंस तू असं? त्याने असं काय केलं होतं की जीव जाईपर्यंत मारलं तू त्याला? तर धन्या सांगतो, अरे आम्ही क्रिकेट खेळत होतो, एकतर तो आऊट झाला पण त्याने आऊट दिलं नाही. यशोदा विचारतो, अरे ही काय चूक आहे का? क्रिकेट खेळताना त्याने आऊट दिलं नाही म्हणून तू त्याला स्टंपने मारलं? धन्या म्हणतो, अरे त्याच्यामुळे नाही मारलं, त्याने एक तर आधी चिटिंग केली, मग माझ्या मित्राला आईवरून शिव्या द्यायला लागला, आपल्या कुटुंबाबद्दल वाईट साईड बोलायला लागला, तरीसुद्धा मी गप्प होतो. पण मग मी त्याला विचारलं, तू कशाला त्याच्या आईवरून शिव्या देतोय रे? तर मला तो डायरेक्ट म्हणाला, तुला पण दिल्या असत्या, पण तुला आईच नाही आहे ना, म्हणून तुला नाही देते. हे ऐकून यशादाला खूप वाईट वाटतं. धन्या चिडून म्हणतो, अरे मला आई नाही आहे, पण कोणाची पण आई ही माझ्या आईसारखीच आहे ना. आई ती आई असते. आईवरून कोण कसं काय शिव्या देऊ शकतं? इतक्या घाणेरड्या शिव्या ते मला सहन झालं नाही आणि मग शेवटी माझं मेंदू हल्ला. मारलं मी त्याला. जे दिसलं ना त्याने हाणला त्याला, कारण त्याने आईला नावं ठेवली होती, आईला शिव्या दिल्या होत्या आणि कोणतीही आई वाईट नसते, आईला कधी शिव्या द्यायच्या नाही. हे ऐकून यशादाला सुद्धा खूप वाईट वाटतं. तो इमोशनल होतो. धन्या म्हणतो, यशादा मी तर माझ्या आईला कधी पाहिलंच नाही रे. आई हवी होती, आई का नाही आहे? आई हवी होती. धन्या खूप इमोशनल होतो. यशादाला सुद्धा वाईट वाटतं. तेवढ्यात यशादाला एक लहान मुलगा आणि त्याची आई दिसते. आई त्या मुलाला भरवत असते आणि हे पाहून यशादालाही वाईट वाटतं. आणि इकडे अवनी आणि राजा हे दोघे कुल्फी खात असतात आणि राजाच्या गालाला थोडी कुल्फी लागते. अवनी त्याला सांगते, ही कुल्फी लागली आहे, पण राजा इकडे तिकडे हात लावतो, तेथे काही लागत नाही. आणि मग अवनी त्याच्या गालाला हात लावून ही कुल्फी काढते. त्यामुळे राजा हा चांगलाच हादरतो, थरथर करू लागतो. त्याला खूप भारी वाटतं आणि मग तो अवनीकडे एकटक पाहतच राहतो आणि अवनीचं लक्ष नाही आहे हे पाहून तो कुल्फी स्वतःच्या नाकाला लावतो. अवनी त्याच्याकडे पाहते तर राजाच्या नाकाला कुल्फी लागली आहे हे पाहून अवनी पुन्हा एकदा मनसोक्त हसते. राजा विचारतो, काय झालं? अवनी त्याला सांगते, नाकाला कुल्फी लागली आहे. आणि मग राजा हा इकडे तिकडे हात लावतो, पण यावेळेस अवनी काय हाताने पुसत नाही. त्यामुळे राजा हा स्वतःच्या हातानेच नाकावरची कुल्फी पुसतो आणि मग हे दोघे एकमेकांकडे पाहून हसत असतात. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप भारी आहे. बॅकग्राऊंडमध्ये बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचं शीर्षक गीत, टायटल सॉन्ग सुरू असतं. अवनी आणि राजा कुल्फी खात असतात, एकमेकांकडे पाहून मनसोक्त हसत असतात. खरंच हा सीन पाहायला तुम्हाला सुद्धा खूप मजा येईल. या दोघांची कुल्फी खाऊन होते आणि मग सगळी लहान मुलं बर्फाचा गोळा खात असतात आणि 2 मुली तर एकमेकींना अशा वाकुल्या जीभ दाखवतात की माझी जीभ पहा कोणत्या कलरची झाली आहे, तुझी जीभ कोणत्या कलरची झाली आहे. अवनी राजाला म्हणते, तुझा अभिषेक तर लईच भारी रे. राजा म्हणतो, वय मग आपलं सगळंच भारी असतं. अवनी म्हणते, ते पहा त्या मुली कशा करताय. अवनी मनसोक्त हसते आणि राजा म्हणतो, कसं आहे ना मॅडम, रडण्यासाठी 1000 कारणं लागतात, पण हसण्यासाठी एकच कारण पुरेसं असतं. अवनी ही राजाकडे पाहतच राहते. खरंच हा मुलगा शिकलेला नाही आहे, साधा ड्रायव्हर आहे, पण किती समजदार, किती हुशार आहे. जे माझ्या घरच्यांना कळत नाही ते याला कळतं. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद
या मालिकेचा आजचा एपिसोड आजपर्यंतचा सगळ्यात भारी एपिसोड होता, यात शंका नाही. अजून अवनी आणि राजाचं लग्न झालेलं नाही आहे, तरी ही मालिका पाहायला एवढी मजा येते. जेव्हा या दोघांचं लग्न होईल तेव्हा मालिका ही नंबर 1 असेल, यात शंका नाही. या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की विवान चक्क कॅनडाला जाण्यासाठी लागणारी सगळी कागदपत्र घेऊन घरी येईल आणि अवनीला चक्क पेन देऊन म्हणेल, चल या पेपर्सवर सह्या कर, होईल आपलं लग्न. त्यामुळे अवनीला जबर धक्काच बसणार. आणि इकडे राजा हा आपल्या भावांना फोन करून सांगेल की हे लग्न मोडायचं असं मी ठरवलंय. त्यामुळे यशादाला मोठा धक्काच बसणार. तो यासाठी नकार देईल, पण पाण्या आणि धन्या मात्र यासाठी तयार होणार. आणि धन्या तर म्हणेल, लग्न तर आपण मोडूच, पण आपण पोरगीसुद्धा पळून आणू. ही गोष्ट सुलू आत्ते ऐकणार. मग आता पुढे काय होईल हे पाहायला खूप मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा बाई तुझा आशीर्वाद ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.